कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
चंदनाचे हात पाय हे चंदनाचे हात पाय हे चंदनाचे हात पाय हे चंदनाचे साना हे न कोणी चंदनाचे हात पाय हे चंदनाचे हात पाय हे चंदना हात पाय हे हरे साना हे न कोणी हरे साना हे न कोणी हरे साना हे न कोणी दीपा नाही पाठी पोटी दीपा नाही पाठी पोटी दीपा नाही पाठी पोटी दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अंगी गोड
चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी सखर बघी गोड, तुका म्हणे तैसा सज्जन पासून, पाहता वगुण विडे चिणा, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, करो प्रथम तो करे जनना दत्ताची,
विधेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवांचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया संपाद ज्ञानांच विधाय भक्ती विलोकितो एण समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विडला विडला चंदनाचे हात पायनी चंदन परिसा नाही हीन कोणी अंग दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड। आदर्श मानवी जीवनासाठी एक सर्वोत्तम दिशा असणार आहे। भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याणमूर्ती श्रीमंत श्री तुकोबारायांचा 3 चरणाचा संतांचं महत्व प्रतिपादन करणारा एक महत्वपूर्ण अभंग भगवत चिंतनामध्ये आपण घेत आहोत। कंडारी या वारकरी संप्रदायाची उपासना करणाऱ्या या पवित्र नगरीमध्ये अखिल कोटी ब्रह्मांड नायक कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान जगदादा रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीनाथाच्या असीम कृपेने ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय विश्व उद्धारक जगद्गुरु तुकोबाराय आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरु झेंडूजी महाराज श्री गुरु जगन्नाथ बाबा सद्गुरु धनजी महाराज आदी करून संतांच्या कृपेने संपन्न होणारा हा भक्ती उत्सव गेल्या अनेक वर्षापासून ही भक्ती उत्सवाची परंपरा अव्याहतपणे आपल्या नगरीमध्ये सुरू आहे। या वर्षी सुद्धा अतिशय आनंदात उत्साहात या सप्ताहाला कालपासून सुरुवात झाली। या उत्सवाचे सर्व कार्यकारी मंडळी तथा भजनी मंडळ सर्वांचं नामनिर्देश करणं शक्य नाही, पण आमचे हरिभाऊ विश्रामप्पा असतील आदी करून सर्व टाळकरी मंडळी यांच्या माध्यमातून आजच्या सेवेचं मिळालेलं निमंत्रण। आज नंबर 2च्या चिंतन सेवेमध्ये आपण आहोत। किती नंबरची? 2 नंबरची नाही बरं का, जरा जागी राहा। नंबर 2ची, 2 नंबर नाही हा, नंबर 2च्या चिंतन सेवेमध्ये आपण आहोत। अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन या ठिकाणची सर्व कार्यकारी मंडळी भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यातून करतात। खरं बरं का आप्पा हरिभाऊ, अतिशय गोड असा मंडप आहे। उत्सवामध्ये येत असताना एंट्री सुद्धा अतिशय छान आहे, लाइटिंग लावलेली अख्ख्या गल्लीत, खूप प्रसन्न वाटतं मला, खूप आनंद वाटतं, खूप छान वाटतंय। आपण सर्व मंडळी गावकरी मंडळींच्या सहकार्यातून अतिशय गोड असा उत्सव या ठिकाणी करतायत। खूप खूप धन्यवाद देतो आणि हा उत्सव असा दीर्घकाळ टिकावा याकरता लागणाऱ्या अपेक्षा अभिव्यक्त करतो। विठ्ठल गोड असा प्रकारचा मंडप आहे, मंडपातलं सौंदर्य अतिशय छान आहे। टाळकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहेत। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी सुद्धा टाळ घेऊन आहेत। खरं तर तुम्हाला म्हणून तुमची योजना चालू झाली, बघा बरं एकच जण आहे आमचं कार्यक्रम। अतिशय गोड मंडप आहेत महाराज, खूप छान आहेत, साऊंड सुद्धा अतिशय छान आहे, वाजवणारे सुद्धा आहेत। आणि मला या ठिकाणची आणखी एक व्यक्ती आवडली, ती म्हणजे चोपदार। मला असं वाटतं कीर्तन झाल्यानंतर त्यांना सोबतच घेऊन जावं, त्या परवडणार नाहीत आपल्याला। अतिशय आनंदामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। मला सुद्धा अनेक वेळा या उत्सवामध्ये सहभागी होण्याचं सौभाग्य प्राप्त होतं। यावर्षी सुद्धा
आमच्या हरिभाऊ आपण दिलेली मंत्र स्वीकारून शब्दांच्या द्वारा आपण भगवंताची सेवा करण्याचा, संतांची सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल महाराज संतांचं महत्व प्रतिपादन करतात या अभंगात. महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे. एक दिव्य परंपरा, दैदिप्यमान परंपरा या महाराष्ट्राला संतांची लाभलेली. इथल्या मातीचा कण आणि कण संतांच्या चरणराजाने पवित्र आणि पावन झालेला आहे. म्हणून संत समाजाचा श्वास आहे. संत समाजासाठी दीपस्तंभ आहे. संत समाजासाठी प्राण आहेत. म्हणून जीवनभर संतांचं ऐकलं पाहिजे. वेळोवेळी समाजाला जागवण्याचं काम अविरतपणे वारकरी संतांनी या महाराष्ट्रामध्ये केलं जातं. प्रत्येक क्षेत्रामध्ये समाजाला जागवलं. आमचं कर्तव्य काय? नीट ऐकताय आपण. पैसा कमवणं आमचं कर्तव्य नाहीये ना. सत्ता कमवणं आमचं कर्तव्य नाहीये. अन्न मान धन प्रारब्ध आहे. तुमच्या प्रारब्धामध्ये जेवढं अन्न आहे, मान आहे, धन आहे ते तुम्हाला मिळणार आहे. आमचं कर्तव्य आहे अखंड चिंतन विठोबाचं. गावातल्या तरुणाचं कर्तव्य देशसेवा, समाजसेवा, धर्मसेवा. तसं त्याचप्रमाणे भगवंताची सेवा असेल. आमचं कर्तव्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पैसा कमवणं आमचं कर्तव्य नाहीये. आमचं कर्तव्य आहे अखंड चिंतन विठोबाचे. हित ते करावे देवाचे चिंतन. 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 करोनिया मन शुद्ध भावे. करोनिया मन शुद्ध भावे. हे करोनिया मन शुद्ध भावे. सकळांच्या माया मध्ये गंध. सकळांच्या माया मध्ये गंध. करोनिया मन शुद्ध भावे. करोनिया मन शुद्ध भावे. हे करोनिया मन शुद्ध भावे. सकळांच्या माया मध्ये गंध. सकळांच्या माया मध्ये गंध. निज धर्म हा चोखडा. नाम उच्चारू घडोघडा. लक्षात ठेवा आमचं कर्तव्य अखंड चिंतन विठोबाचं. हे कर्तव्यापासून कधीही बाजूला जाता कामा नये. बसलेली मंडळी सर्व